ओवाळू त्यांची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझे जिजामाते, आज आहे त्यांची जयंती, आज आहे त्यांची जयंती. नमस्कार, माझे नाव अनुष्का गजानन खराटे. मी जिजाऊ बोलते, राजमाता बोलते. मातीच्या खुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मातीच्या खुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये म्हाळसा राणी आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले. तेव्हा दारादारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची बद्द, युद्धाचे डावपेच, सल्लामसलत, रयतेची गाराणी आणि ज्ञानीवाडेकर नित्याचे. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो, पण त्याचबरोबर सातशेच्या वर पहाटे पहाटे घोड्यावरून रपेट मारायला जायचो. तेव्हा गावकुसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकाई मुडायच्या. काही म्हणायच्या, या पोरींचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केलेला होता, स्वतःसोबतच इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे. म्हातारांच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड. रामायण महाभारताबरोबरच नामदेवांची गाथा, कबीरांचे दोहे, कुराण, बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं. आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड. आम्ही तलवार चालवतो कुणासाठी. परकीयांची चाकरी आम्ही का करायची. झुंजीत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण. मिळून येतो तो शहा बादशाह. आम्ही स्वतःसाठी का झुंजत नाही. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला होता. आम्हाला विलक्षण डोळे लागले होते. आमचे डोळेच वेगळे होते. 6 अपत्य झाली. पहिले संभाजीराजे, नंतर 4 झाली आणि शेवटचे शिवाजीराजे. जाता जाता एवढेच म्हणते की घेऊन ही तलवार हाती, छाटला मुघली अहंकार. घेऊन ही तलवार हाती, छाटला मुघली अहंकार. जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार. दाही दिशा.